आणि नंतर आपण पुन्हा एकदा जालन्याच्या वडीगोद्रीत जाऊयात. विजय वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांशी बोलू. जरा सीएम साहेब बोलत आहेत, आपण शांत राहा, कृपया शांत राहा. सीएम साहेब, मी स्पीकर फोन ऑन केला आपल्या माहितीसाठी. हॅलो, हो, हा बोला बोला. काळजी घ्या आणि आपण कुठेही नुकसान होणार नाही, कुठेही त्यांचं आरक्षण डॅमेज होणार नाही याची पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कुठेही जे शब्द आपले पहिल्यापासूनचे आहेत ते आजही कायम आहेत आणि पुढे कायम राहणार. भविष्य आपलं आहे. मला तुम्हाला एवढंच विनंती आहे, मी काल पण बोललो, 2 मंत्र्यांचं किंवा शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा. फक्त आमचे लोकांची ती जी मागणी आहे आणि विशेष करून उपोषणकर्त्यांची आणि समस्त ओबीसी बांधवांची जी मागणी आहे ती सगळे सोयीचा जो विषय आहे त्यावर एक सकारात्मक तुम्ही आश्वासन द्या आणि लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही देऊ शकला. कारण आता तुमचेच मंत्री म्हणाले गिरीश महाजन की आम्ही त्या काही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं गिरीश महाजनजी म्हणाले सगळे सोयरेचा. त्यामुळे तो सगळे सोयरेचा टिकणार नाही. हा, आपल्या शिष्टमंडळ मी पाठवतो, मध्ये चर्चा करते. कधी पाठवता येईल? उद्या उद्याला पाठवता येईल ना? ठीक आहे सर. हो.